यार तुमची शिकवायची पद्धत मला खूप आवडली. म्हणजे ते चांगलं समजावून सांगतात तुम्ही आणि ते म्हणजे हं. की तुमचे टेक्निक्स वेगळ्याच आहेत. जिथे मी गेलेलो आधी ते ट्रायल्स मध्ये त्यांचे टेक्निक्स वेगळे होते आणि तुमचे एकदमच वेगळे आहेत. तर तुमच्या टेक्निक मला जास्त आवडल्या. बरं. आणि अजून एक पॉइंट आहे ते तुम्ही जोक्स करता करता शिकवता त्यांनी अजून एक्साइटमेंट येते नवीन शिकायची. वाह! वाह! व्हेरी गुड. थँक यू. सर माझ्या मराठीचे अक्षर होते ते खूपच अ, अ, छान होते. आता ते चांगले झालेले आहेत. इतकंच मला सत्य आहे आणि काही नाही. बोला. मी पार्थ? क्लास लावायच्या आधी मला नुसतं नोटबुक मध्ये लिहून बोलायचे की इम्प्रूव्ह युअर हँडरायटिंग असं. मग बरं. मग आता आता स्कूल चालू होणार तर बोलणार गुड हँडरायटिंग. वाह! वाह! व्हेरी गुड. अजून काय बोलले टीचर? तर अजून स्कूल नाही चालू झाली. बरं, बरं. ठीक आहे, ट्युशन ठीक. ट्युशन मध्ये लिहून गुड गुड हँडरायटिंग असं लिहून येते. ओके, ओके. वाह! वाह! व्हेरी गुड. अभिनंदन तुझं. आणि याच्यात अ, तुझी मेहनत आहे. थँक्यू सर. हॅलो सर. हां, बोला सर मॅडम. मी बोलते. हां, बोला. सर जेव्हा मी 5च्या स्कूलला जायची पीटीएम असायची त्याची पॅरेंट्स टीचर मीटिंग तेव्हा हां, मॅम त्याची हमेशा एकच सजेशन द्यायची की त्याची हँडरायटिंग थोडी अकॅडमिक्स मध्ये छान होता पण हँडरायटिंगच थोडीशी बॅड होती तर ते बरं. इम्प्रूव्ह करा. बट तुमच्या क्लास जॉईन केल्यानंतर त्याच्यात थोडासा कॉन्फिडन्स पण आला की की नाही हँडरायटिंग सुधरू शकेल वगैरे असा आणि आता खूप छान करतोय. थँक्यू सर. खूप छान हँडरायटिंग झाली आणि थँक यू त्याची मॅडम. माझी पण झाली ऍक्च्युली. काय म्हणताय मॅडम? माझी पण हँडरायटिंग छान झाली म्हटलं तुमच्यामुळे. चांगली गोष्ट आहे. हा बेसिक बरं स्टार्ट वाटलं. होत. हो, हा हो, हो. थँक्यू. आता तुम्ही त्याला पुढे कंटिन्यू करा. ओके ओके ठीक आहे. हो, हो. नेक्स्ट. सर हां, बोला. सर मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स तर सांगितलाच होता. पण तुमचं टीचिंग पण खूप चांगलं आहे. तुम्ही एकदम पेशन्स आहे. तुम्ही कधी कोणावरती जास्त चिडतच नाहीत तुम्ही कोणावरती. माझ्या मम्मीला पण तुमच्या टीचिंगची टेक्निक्स आवडतात. तुम्ही एकदम बेसिक स्टार्टिंग पासून स्ट्रोक्स पासून सगळं शिकवतात. ते असं बाहेर इतकं कोणी डिटेलमध्ये नाही शिकवत. ओके, ओके. थँक यू सिद्धी. मी चिडत नाही का? चिडत नाही नाही? सर, नाही सर. नाही बरं. सर, बिलकुल नाही. ठीक आहे. कधी जाणवलं नाही का तुम्हाला? नाही सर. नक्की? आणि थँक यू. हां, माझं कौतुक करण्याआधी तुमचं स्वतःचं कौतुक करा तुम्ही. कारण की पहिल्या दिवसाचं हँडरायटिंग बघा आणि आज बघा तुम्ही. ओके, ठीक आहे. नेक्स्ट. सर हां, चिन्मयी. पहिल्यांदा माझ्या मम्मीने तुमची एक ऍड फेसबुकवर पाहिली होती. हो, हो. तर तिला ते खूप आवडलं तुम्ही जे शिकवत होता पहिल्याच दिवशी. ओके, ओके. तर आज अचानक मराठीच्या मिसनं आणि इंग्लिशच्या मिसनं हां, माझी नोटबुक चेक केली. मी माझ्या क्लास मधली सगळ्यात घाण हँडरायटिंग काढणारे होते. शॉक झाले. त्यांना वाटलं मी माझ्या फ्रेंड कडनं लिहून घेतलं का. मग काय बोलली तू? मग मला समोर बोलवलं आणि त्यांच्या समोर लिहायला सांगितलं. बरं. मी लिहिलं आणि मला इंग्लिशच्या बुक मध्ये दरवेळेस फक्त गुड एवढंच यायचं. आज फर्स्ट टाइम मला व्हेरी गुड आलंय. स्टार पण मिळाले का? येस. ओके. थँक यू. व्हेरी गुड. अभिनंदन तुझं. सर जेव्हा मी क्लास नाही लावले तर माझी इंग्लिश आणि मराठीची इतकी गंदी रायटिंग होती की काही काही अक्षर तर मला चांगले दिसतच नाही होते. मग जेव्हा हे क्लास सुटली तेव्हा माझे इतके चांगले अक्षर झाले की जो मी दुसरी क्लास लावली आहे त्यांचे जो मॅम ना ते पण हं. माझी तारीफ करत आहे. वाह, वाह! व्हेरी गुड. काय इम्प्रुव्हमेंट होऊन गेला. बोला, बोला. तर उन्हाळा की मला जसा उन्हाळा आला की मला प्रश्नच पडतो की आता काय इम्प्रुव्हमेंट करायचं मुलांमध्ये. आणि हं. ह्यावेळेस मी विचारच केला होता की मुलीचे हँडरायटिंग वगैरे थोडं त्याच्याकडे लक्ष दिली बा म्हणून. पण कसं करायचं मुलं मतलब पॅरेंट्सचे नाही ऐकत ना कसंही केलं तरी म्हणजे क्वालिटी असले तरी ऐकत नाही. त्याच्यामुळे मला बरोबर. अनपेक्षितपणे मग तुमच्या क्लासचं माहीत पडलं आणि त्याच्यानंतर खरंच खूप छान इम्प्रुव्हमेंट झाला आणि तुमची शिकवण्याची पद्धत वगैरे खूप छान आहे. थँक यू मॅडम. थँक यू. धन्यवाद सर.
थँक्यू. धन्यवाद सर. हा, फक्त मी एवढंच सांगेन तुम्हाला, म्हणजे युतिकाला, की याच्या पुढे जी आता मेहनत केली ती कंटिन्यू ठेवावी. सर, हा, बोला. आता तुम्ही जे शिकवत होता ते एकदम प्रॉपर वेने शिकवत होता. जसं ते स्ट्रोक्स पासून तुम्ही जे शिकवत होता, जसं श मला ते स्ट्रोक्स माहितीच नव्हते की कसा काढतात, परत च प्रॉपर वे कसा आहे. तर तुम्ही स्ट्रोक्सने शिकवलं. खूप चांगल्या अक्षर आता माझं थोडंफार तरी निघते. म्हणजे इंग्लिशचं मी कर्सिव्ह लिहायचो, फक्त ते थोडं डॉक्टर कसे लिहितात तसं असायचं माझं कर्सिव्ह. ओके. मग थोड्या दिवसांनी साधी प्रॅक्टिस केली, पण ते थोडं ओबड-धोबड यायचं. तुम्ही जे शिकवलं ना सर, त्याच्यामुळे थोडं आता सरळ लाईन वगैरे येतं, प्रॉपर लिहिता पण येतं आता. बोला कनिष्का. तर माझे अक्षर पहिले खूपच गंदे होते आणि आता माझे अक्षर खूप छान झाले. आणि मग मी लिहिल्याच्या नंतर नाही का मला विश्वासच नाही होत की हे माझे अक्षर आहेत. मग ते लिहून झाल्यावर मी बघतच राहते. मला असं वाटते की कोणी मला लिहून दिला. वा वा, फक्त बघत नको जाऊ, अजून प्रॅक्टिस कर. हा हा, ओके ओके, खूप छान शिकवता सर. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार सर. मी आता मध्ये पहिला सुरुवातीला नव्हतो मी कॉलला, पण जेव्हापासून मी जॉईन चेक करतो मी मुलांचं हे, पण आहे खूप प्रोग्रेस आहे दोघांच्या ह्याच्यामध्ये. तर जे काही तुम्ही सांगितलेलं आहे ना ते चांगलं आहे एकदम. म्हणजे त्यांना प्रॅक्टिस करून घेतोय ना आपण, तर खूप झाल्या प्रोग्रेस झालेली आहे चांगली एकदम. नाही का माझी हँडरायटिंग जेव्हा पहिल्या दिवशी जेव्हा पाहिली आणि आता पाहिली एकदम खूप डिफरन्स होत आहे आधी. आणि माझी आई पण म्हणते की तुमची शिकवायची पण पद्धत एकदम अलग आहे. नाही का चेकिंग साठी घेतलं तर ते इम्प्रूव्ह हँडरायटिंगचं पूर्ण बुक लावलं होते. माझी पण आता स्कूल सुरू व्हायची आहे, पण आता माझा विचार असं होत आहे की आता रेड मध्ये कमी होते आणि ते इम्प्रुव्हमेंट होते आता खूप. पण इम्प्रुव्हमेंट खूप झालाय माझा. वा वा, व्हेरी गुड. अबीर, थँक्यू. आणि अशीच मेहनत करत राहा सगळ्यांनी, ठीक आहे. हा सर हा, अबीर. नमस्ते सर. मी अभिषेक नमस्कार. साई. हा, बोला मॅडम, बोला. आम्हाला शेवटी 2-4 दिवस आम्हाला करता नाही आला इंग्लिशचा क्लास, आम्ही थोडं बाहेरगावी असल्यामुळे. बरं. परंतु तुमची पद्धत वगैरे खूप छान आहे आणि मराठीचे इतकं मी बघितलं, ते स्ट्रोक्स वगैरे इतके व्यवस्थित सांगितले बारीकाईने की त्याचा खूप इव्हन मी माझ्या ऑफिसमध्ये मला लिहिताना मी वापरले तर मलाही तो फायदा होतो नक्कीच. खूप छान तुम्ही शिकवलं, त्याच्यासाठी धन्यवाद. आणि याला म्हणजे अक्षरातलं शब्दातलं अंतराचा जो प्रॉब्लेम होता मराठीतला तो बऱ्यापैकी सॉल्व्ह झालाय. आणि आता तसंच इंग्लिशमध्ये आता कर्सिव्ह होतं याला आहे, हो हो हो, तेवढं एक हे होईल. पण त्याचं तो अंतर वगैरे जे आहे ते तरी त्याच्यानं मेंटेन केलं तरी भरपूर काही म्हणजे क्लीननेस आधी खोडायचं ते खूप जास्त रेघा उडायच्या, आता एक बरोबर. रेष ओढून ते त्याच्याने पण क्लीन दिसायला लागलंय. आता तो हो. करतोय प्रयत्न. सिद्धनाथ. गुड इव्हनिंग बोल. सर. गुड इव्हनिंग मॅडम. हस्ताक्षराचे महत्व जर पाहायला गेलं आपण तर सध्या आपण कीबोर्डच्या जगामध्ये राहतोय, पण चांगलं अक्षर आजही खूप काही सांगून जातं. हस्ताक्षर म्हणजे एक फक्त सुंदर अक्षर नाही, तर तो तुमचा विचारांचा, शिस्तीचा आणि व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. हस्ताक्षरामुळे होणारे फायदे: आपला आत्मविश्वास वाढतो, एक प्रकारची चांगली छाप आपल्याला म्हणजे आपल्यावरती पडते. आणि जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा वाचणाऱ्यांचा वेळही वाचतो. शिस्त, संयम आपल्यामध्ये तयार होतो आणि व्यक्तिमत्वाची ओळख तयार व्हायला लागते. या सर्व गोष्टी मला सुरुवातीला सरांमध्ये दिसून आल्या, कारण मी फर्स्ट डे पासून तुमचा क्लास म्हणजे माझ्या मुलासोबत मी जॉईन करत होते. आणि तसंच तुम्ही त्या पद्धतीनेच विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा रुजवण्याचा प्रयत्न केलात. अगदी सरांनी विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल कशी पकडायची, अगदी क्लासला बसताना सुद्धा कसं बसायचं, या बेसिक गोष्टी सुद्धा सरांनी विद्यार्थ्यांना खूप छान पद्धतीने सांगितले. किंवा तुमचे अल्फाबेट्स वगैरे जे असतील, बेसिक स्ट्रोक्स, ह्या सर्व खूप छान पद्धतीने सर तुम्ही मुलांमध्ये केलेत. किंवा अक्षरामधील जे अंतर आहे किंवा पेन पकडताना आणि आपल्या डोळ्यांचं अंतर किती असलं पाहिजे, या सर्व गोष्टी मुलांना तुम्ही सांगून या सर्व गोष्टींमध्ये इम्प्लिमेंट तुम्ही केलेली आहेत.
आता घरामध्ये 2 जर मुलं असतील तर आपल्याला हँडल करणं खूप अवघड जातं. पण तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मुलांना 50 मला वाटतं जवळपास 50 ची तर बॅच आपली असणार आहे. त्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना खूप छान पद्धतीने हँडल केलं सर. कधीही कोणावरतीही रागवलं नाहीत. खूप संयमी तुमचा स्वभाव आहे. पालक असू देत किंवा विद्यार्थी त्या पद्धतीने तुम्ही खूप छान पद्धतीने मुलांना हँडल केलेलं आहे. अगदी मी तर म्हणेन रिकामा माठ आम्ही तुमच्या समोर ठेवलेला होता आणि तो तुम्ही पूर्ण भरून हस्ताक्षराच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण भरून दिलेले आहात. त्याबद्दल मी तुमची कायमस्वरूपी आभारी असेल. तुमचा स्वभाव कसा आहे, आपला अथक परिश्रम, संयमी वृत्ती आणि पारदर्शकता, विश्वास आणि निरीक्षण वृत्ती फार आहे सर तुमच्याकडे. कोणता मुलगा होमवर्क केला आहे किंवा नाही या सर्व गोष्टी डेली तुम्ही विद्यार्थ्यांना सांगायचे, अपडेट ग्रुपवरती मिळायचे. त्याबद्दल कायमस्वरूपी आम्ही तुमच्या मेहनतीला किंवा प्रामाणिकपणाला सातत्याने तुम्ही विद्यार्थ्यांमध्येही रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहात. तर तुम्ही विद्यार्थ्यांसारखे विद्यार्थ्याप्रमाणे किंवा त्यांच्या कलेप्रमाणे जाऊन तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवलात. त्यामुळे तुम्ही अगदी एका महिन्यामध्ये विद्यार्थीप्रेमी झालात आणि काही कालावधीमध्येच तुम्ही विद्यार्थीप्रेमी झालेला आहात. अवघ्या 30 दिवसामध्ये आणि खूप छान इम्प्लिमेंट सिद्धनाथमध्ये पण झालेली आहे. जेव्हा जेव्हा शाळेमध्ये किंवा कुठेही असू दे त्याच्या हस्ताक्षराचं कोणी जर पाहून कौतुक केलं तर नक्कीच तुमचं नाव कायमस्वरूपी आमच्या मध्ये राहणार आहे. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मॅडम. कौतुक करण्याची काही गरज नाही. ठीक आहे, ते माझं काम होतं, मी करत राहिलो आणि करत राहीन. थँक्यू सर. शिवांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर त्याच्या हँडरायटिंग मध्ये खूप इम्प्रूव्ह आहे. आणि कसं सुरुवातीला तर त्याची पेन पकडायचीच पद्धत चुकीची होती. त्याच्यामुळे ते तुम्हाला दाखवली मी आणि तुम्ही खूप छान सजेस्ट केलं, तर त्या पद्धतीने त्यांनी स्वतःमध्ये चेंजेस सुद्धा आणलं. आणि कसं ते शिरोरेषा कुठून द्यायची, गाठ असली तर शिरोरेषा सोडून त्याला समोरून शिरोरेषा द्यायची, ही पद्धत मलाही माहित नव्हती, म्हणून मलाही त्या गोष्टीचा फायदा झालेला आहे. तर खूप म्हणजे इम्प्रूव्हमेंट वाटत आहे. मराठीमध्ये जास्त वाटत आहे, इंग्लिशमध्ये थोडं कमी वाटत आहे, कारण तो प्रॅक्टिस कमी करत आहे इंग्लिशची, कंटाळतो आहे थोडा करायला. तर खूप खूप धन्यवाद. खूप इम्प्रूव्हमेंट झालेला आहे, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं. थँक्यू मॅडम. तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. हा, नेक्स्ट तर बोला. मला तुमची शिकवण्याची टेक्निक खूप आवडली आणि मम्मी थोडस तुला थांबवतो. कॅमेरा तुझा आहे ना स्टेबल ठेव, मोबाईल समोर कुठेतरी ठेवून दे. हा, बोल बोल. तुमची शिकवण्याची टेक्निक खूप वेगळी होती, ती मला व आमच्या मम्मी पप्पांनी खूप आवडली. आणि आमच्या शाळेच्या पहिल्या दिवशी हँडरायटिंगचं कॉम्पिटिशन होत होतं वर्गात. दरवर्षी सर मला सारखं सांगत होतं इम्प्रूव्ह द हँडरायटिंग. पण या दिवशी आम्ही कॉम्पिटिशनला बसलो तेव्हा संध्याकाळी रिझल्ट आला तेव्हा सरांनी मला व्हेरी गुड व 3 स्टार दिलेले होते. वा वा, व्हेरी गुड. माझ्याकडनं तर मी 5 स्टार देत होतो. 3 स्टार का दिले का मग काय मला माहित नाही. बरं, काहीतरी अजून राहिलं असेल, अजून त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करावी लागणार आहे आपल्याला. ओके, 3 स्टारच्या ऐवजी 5 स्टार पाहिजे आपल्याला. स्टार कसे वाढवायचे ते आपल्या हातात असतं. आलं लक्षात? आपणच स्टार आहे असं समजा तुम्ही. डायमंड आहात तुम्ही. ओके, आपण कोणापेक्षा कमी नाही. आलं लक्षात? प्रत्येक जण वेगळा आहे. सर, तुम्ही एका वेगळ्याच पद्धतीने शिकवलं, असं एक्सप्लेन केलं. तुम्ही कोणाला तसं एक्सप्लेन करतानाच बघितलं नव्हतं. इझिली आणि असं एक्सप्लेन केलं, मला लगेच कळालं काय कसं लिहायचे हे. तुम्ही स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत चांगलं शिकवलं. थँक्यू. सर, मी श्रीची मम्मीच बोलते. हा, बोला मॅडम, बोला. हा सर, काल पप्पाने त्याचे हँडरायटिंग बघितलं ना, म्हणजे त्याचं होतं चांगलं, पण त्याच्या पप्पांना काल परत सुधारणा होती, त्यामध्ये मोठ्यासारखं अक्षर त्याचं. त्यांना आनंद झाला त्याचा अक्षर, मला तर होताच, पण त्याच्या पप्पांना पण झाला काल.
ओके ओके, थँक्यू. चांगली गोष्ट आहे. आणि श्रीश खरंच त्याचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. कौतुक सगळ्यांचंच केलं पाहिजे, पण त्याच्यात अपवाद श्रीश माझ्यापेक्षा बेटर लिहायला लागला असं मी म्हणेन. माझ्याकडे शब्द नाहीत आता हॅलो सर, कौतुक करण्यासाठी. गुरुंच्या पेक्षा तो कसा मोठा होईल? नाही नाही, मला तुम्ही मी मार्गदर्शन केलं मी म्हणून पण तर यांच्यातलाच आहे असं समजा. मला पण यांच्यामध्ये खेळायला आवडेल. तुम्ही मार्गदर्शन केलं म्हणून त्यानंतर ट्राय केला ना. नाही ठीक आहे, ते झालं, पण ते किती आत्मसात करायचं ते पालकांनी त्यांना योग्य वे दाखवला म्हणून ते क्लासमध्ये बसू शकले. ठीक आहे, याच्यात मी फक्त तो स्वतः सुरुवातीला मार्ग नाही दाखवायला म्हणत होता, होतं. मला का वेळेत अडकवतेस. हा, सुट्टीमध्ये एन्जॉय करायचं आणि तू मला सर 1 तास अडकवतो. मी म्हणलं तू जॉईन कर, परत बघू आपण काय करायचं ते. त्याला स्वतः पण आवड निर्माण झाली कसं हँडरायटिंग चेंजेस झाल्यानंतर. खरंच सुरुवातीला आपली हँडरायटिंग एकदा बघा सगळ्यांनी आणि आत्ताची बघा. त्याच्यामध्ये आत्मविश्वास आला की तुम्ही ऑटोमॅटिक त्याच्यापेक्षा उद्या बेटर लिहू शकाल. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. श्रीश. वेलकम सर. सर हा बोला. सर आधी माझं इंग्लिशचं अक्षर घाण होतं, पण आता सुधारलंय. वा वा. मयुरेश. अक्षिता. हा सर, नमस्कार सर. नमस्कार मॅडम. अक्षताच्या पण हँडरायटिंग मध्ये खूप सुधारणा झाली आहे, इंग्लिश मराठी दोन्ही पण. आणि मेन म्हणजे काय होतं, तिचा गॅप होता ना, तो कसा कव्हर करायचा हे मला कळतच नव्हतं. ते तुमच्या आयडिया होत्या ना सर्कलच्या, त्यांनी खूप इम्प्रुव्हमेंट झाली. म्हणजे ते आधी आमच्या पण लक्षात येत होतं, पण करायचं कसं हे कळतच नव्हतं. त्यामुळे त्यात एक खूप छान मदत झाली तुमची. आणि तुमची शिकवण्याची पद्धत पण खूप छान आहे. एवढं सायलेंट छान बोलता म्हणजे ऍक्च्युली तुम्ही. पेशन्स खूप आहे तुमच्याकडे. लहान मुलांसोबत जर काम करायचं म्हटल्यानंतर याच पद्धतीने थोडंसं त्यांच्यात मिक्स होऊनच काम करावं लागेल आपल्याला. कारण ऍक्च्युली एक आधी होता आमचा ऑनलाईन क्लासचा एक्सपिरियन्स, तो खूप खराब होता. म्हणजे त्याच्यामुळे मला आधी सुरुवातीला वाटत होतं लावू की नको, करू की नको असं. बरोबर. हा सगळ्यांचं म्हणजे आता तुम्ही जे आता इतरांच्या रेफरन्सने आले ते सोडून जे इतर पॅरेंट्स आहेत त्यांचा सगळ्यांचा मला हाच प्रश्न होता की होईल का, किंवा हा. म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन सुद्धा आमच्याकडनं झालं नाही, ऑनलाईन मी कसं काय करणार ना, असा त्यामुळे प्रश्न छान होता मला. थँक्यू म्हणा अक्षता सरांना. थँक्यू सर. थँक्यू. तुझं अभिनंदन. तुझी मेहनत आहे मॅडम, तुमची सुद्धा मेहनत आहे. कारण की एवढ्या लहान वयात तुम्ही बघा इतर मुलांच्या तुलनेत ती लिहायला लागली. हा, लिहिते आता, छान लिहिते. मराठीचं पण छान लिहिते. हो. व्हेरी गुड. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच सर. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. श्रीची हा बोला. श्रीचं पण हँडरायटिंग खूपच सुधारलंय. फक्त एवढंच आहे की त्यांनी प्रॅक्टिस त्याची तेवढी झाली नाहीये, इंग्लिशची स्पेशली. मराठी त्यांनी प्रॅक्टिस कमी पडली त्याची, प्रॅक्टिस कमी पडली. हो. आणि आमच्याकडे पाहुणे वगैरे पण होते, त्याची प्रॅक्टिस बरीच कमी पडली. झालं तेच बोलले, आता तुझ्याच अभ्यासात तू ते टेक्निक्स वापरून प्रॅक्टिस करत राहा. रोशन हो सर. बोल. बोल ना हा, सर. तिला मराठी जमत नाही बोलताना. हिंदी बोलायला लावा, काय प्रॉब्लेम नाही. कोणीतरी हिंदीमध्ये बोला. तिच्याही रायटिंग मध्ये इम्प्रुव्हमेंट होत आहे सर आता. हा, खूप छान शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. जसं ऑनलाईन मध्ये कसं सर, म्हणजे प्रत्येकच शिक्षक किंवा टीचर्स बरोबर म्हणजे तेवढा गायडन्स नाही करत, पण तुम्ही ऑफलाईन सारखेच मुलांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर तुमचं. थँक्यू मॅडम. बोल. नमस्ते. नमस्कार सर. नमस्कार. काय क्लास आज शेवटचा दिवस आहे का? हा, आज शेवटचा दिवस आहे सर. नाही सर, कसं आहे माहिती आहे का, क्लास तुमची चालू होती ना, तर बरोबर वेळेवर हे करायची, क्लास करायची आणि होमवर्क वगैरे म्हणजे तिच्या होता चालू. त्याच्यानंतर मग आता संपला 1 महिना, कसं कधी झाला काय माहिती नाही. ते सगळे पोरं आहेत, हे पॉवर हाऊसेस आहेत सगळे. त्यांच्यामध्ये जेवढी एनर्जी आहेत ना तेवढी कोणामध्येच नाही सर.
जास्त बरोबर. मी आता होमवर्क देताना सुद्धा मी मुद्दाम कमी देत गेलोय, कारण की जास्त जर होमवर्क त्यांना जाणवला तर ते काय बरोबर. करतात, सुरुवातीच्या 2-3 लाईनी व्यवस्थित लिहितात, नंतर मग हा त्यांना फक्त कम्प्लीट करायचंय म्हणून ते जे अक्षरांचे स्ट्रोक्स आहेत ते सुद्धा कम्प्लीट करत नाहीत. फक्त बरोबर. आपल्याला होमवर्क म्हणजे आपल्या मम्मी पप्पांनी काहीतरी बोलायला नको किंवा सरांनी बोलायला नको, त्याच्यासाठी बरोबर. जे त्यांना येत असतात ते सुद्धा ते करत नाहीत. बरोबर सर. हो, असं होतंय. चला सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. खूप आभार आहेत तुमचे. खरं तर तुम्ही लोकांनी म्हणजे जे पॅरेंट्स असू द्यात किंवा आपले विद्यार्थी, त्यांनी सुद्धा तेवढाच मला सपोर्ट दिलाय. उद्यापासून आपली भेट फक्त ग्रुपवर होत राहील, क्लास नसणार आहे. तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला एक रिलीफ भेटलं असेल, ज्यांना होमवर्क करायला कंटाळा येत होता त्यांच्यासाठी, आणि जे खरंच मनापासून करत होते त्यांना थोडीफार उणीव जाणवेल. मला सुद्धा तुमची आठवण येत राहील. आठवण म्हणजे रोज 8 वाजले की मी क्लासला लिंक तयार असते माझी, आणि तुम्ही समोर दिसला की 1 तास कसा जातो ते मला सुद्धा समजत नव्हतं. काही चुकलं असेल तर माफ करा, आणि तुमचा हा फीडबॅक ऐकून मला म्हणजे आता तुम्हाला रिप्लाय देण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. अशीच प्रगती करत राहा. ओके, थँक्यू.